दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रानंतर सरकार कुणाच्या दबावाखाली काम करत नसल्याचं भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलेलं आहे। तर खोटे आरोप करणाऱ्यांवर सरकारनं कारवाई करावी अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे। तर आता राणेंनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे। विरोधी पक्षांनी एका बाबतीत तर विश्वास ठेवला पाहिजे की प्रशासन असेल, पोलीस असेल, जेव्हा चौकशी करते तेव्हा सरकारच्या दबावात करत नाही। पोलीस विभाग चौकशी करत असताना सत्यावर आधारित, पुराव्यावर आधारित, तथ्यावर आधारित या संदर्भातला निर्णय करत असते। मला तमाम विरोधी पक्षाला आवाहन करायचं आहे की नेहमी त्यांचा एकच सूर असतो की सत्ताधारी पक्ष मनात काहीतरी द्वेष ठेवून किंवा राजकारण करतात। मला वाटतं की आजपासून कमीत कमी हा भाव यातून विरोधी पक्ष जो पछाडलेला आहे तो या भावनेतून दूर होईल। मंत्री शिंदे साहेबांच्या पक्षाचे नेते मंत्री सातत्याने आदित्य ठाकरेंच्या विरोधात दिशा सालियन प्रकरणावर त्या ठिकाणी बोलत होते, खालच्या पातळीवर जाऊन बोलत होते। आता त्यांच्याकडे दोन संधी आहेत। एक, आदित्य ठाकरेजी तुम्ही माफी मागावी की तुम्ही चुकीची माहिती देत होता लोकांना, लोकांची सुद्धा माफी त्या ठिकाणी मागावी, नाहीतर मग सरकारली यांच्यावर कुठेतरी कारवाई करावी की हे गेले अनेक वर्ष इलेक्शनसाठी तिथं खोटं बोलत होते। हे पोलीस तर आमचे नाही, एसआयटी आमचे नाही, आपणच ती स्थापन केली होती। आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे युवा नेते, मंत्री म्हणून, नेते म्हणून उत्तम काम करतात। त्यांचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी या सगळं षडयंत्र रचलं गेलं, त्यांना बदनाम करण्यात आलं। शेवटी सत्य समोर येत आहे आपल्याच माध्यमातून। आता काय करणार? सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीसांनी माफी मागायला पाहिजे। त्यानंतर तो कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री एवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा, त्याने माफी मागायला पाहिजे। नाक घासून, त्याने नाक घासून माफी मागायला पाहिजे। ज्या ज्या कोणी आरोप केले आणि बदनामी केली, प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे।